वेड लागलाय तुला? खरंच रे, तशीच सुंदर आहे ती, वेड लावण्यासारखी, अगदी प्रेमळ. हे बघ तनु, मला मान्य आहे की त्या सनी प्रकारामुळे तू त्यांचा ट्रस्ट, त्यांचा विश्वास गमावलेला आहेस. ए बाबा, या स्वप्नातून बाहेर या, टर्मिनल एक्झाम जवळ येत आहे. टर्मिनल एक्झाम काय रे, येतच राहणार. पण सोनाली मिस, तिचं सौंदर्य मला माझ्या मनामध्ये साठवू दे. कदाचित तिच्या आयुष्यामध्ये आलेले सगळे पुरुष हे तिला दुखावणारे होते, म्हणून काय सगळे पुरुष वाईट असतात? तुला माहितीये, काल मी इंटरनेटवर माणूस जनावर कसा हे सर्च करत होतो. हो, मग काय सापडलं तुला? भयंकर आहे रे, एकदम भयंकर. ॲनिमल इन्स्टिंक्ट म्हणजेच माणसाच्या सुप्त मनात आहे ना, एक हिंस्र जनावर दडलेलं असतो. बापरे, मग तुझ्याही मनामध्ये दडलंय की काय जनावर वगैरे? मनात नाही रे, सुप्त मनात. आणि माझ्या सुप्त मनात नाही काय, तुझ्या सुप्त मनामध्ये पण दडलेलं आहे. माझ्या मनामध्ये असेल ना तर ते काहीतरी अस्वल नाही तर गोरीला वगैरे असेल. आणि माझ्या मनात? तुझ्या मनात ना? हे रे, जाऊ दे, राग येईल रे तुला. सांग ना यार. नाही रे, जाऊ दे, राग येईल. अरे असं काय करतो यार, सांग ना. तुझ्या मनात ना? रागवायचं नाही. अरे सांग ना, कशाला भाव खातोय? तुझ्या मनात एखाद माकड असेल. माकड? थांब थांब, मला माकड म्हणतो, थांब. अरे काय चाललंय तुमचं? लहान मुलं आहात का आता तुम्ही? कुठल्या वर्गातली रे? मिस 10वी क. 10वी क. आणि नाव काय रे तुझं? राकेश ना? राहुल, राहुल कदम. एक्सक्यूज मी. हॅलो. अरे तुम्ही अजून इथेच उभे? ते मिस, तुम्ही जायला सांगितलं नाही ना, म्हणून. बरं बरं, जा आता आपल्या वर्गात. काय आणि तुझं नाव? राकेश ना? राकेश नाही हो, राहुल, राहुल कदम. व्हॉट एव्हर, जा आता वर्गात जा. हल्ली तर मला माझं स्वतःचं नाव सुद्धा नाही आठवत. मी स्वतःला कधी राकेश समजतो तर कधी राजेश. जाऊ दे रे रजत, अरे होईल सवय तुला. आता हा रजत कोण? ओ सॉरी सॉरी सॉरी, काय तुझं नाव? रहीम. रहीम. एक केत्या, आता गप्प बसला नाहीस ना तर हा डब्बा धरून तुझ्या डोक्यात होतील. असं काय चिडतोस रे राहुल? चिडू नको. आता तुझंच उदाहरण घे ना. तुझं खरं नाव सोडून वेगळ्या नावाने तुझ्या आवडत्या व्यक्तीने तुला बोलवलं तर कसं वाटेल ग तुला? ओ, आवडती व्यक्ती कोण आहे रे ही आवडती व्यक्ती? आवडती व्यक्ती म्हणजे काय? आवडती व्यक्ती जी सतत तुमच्या नजरेसमोर असते. ती हसत राहिली तर सारं जग आनंदानं नाचू लागतं. ती उदास राहिली तर जगातली प्रत्येक वस्तू सॅड आणि सॅडच वाटू लागते. अशा व्यक्तीने तुमच्याकडे पाहून हसणं राहिली दूरची गोष्ट. तुमचं नाव जरी लक्षात नाही राहिलं ना तर काय अवस्था होईल रे तुमची? दिल टूट उसके टुकड़े इधर उधर बिखर जाएंगे. एक केत्या, आता गप्प नाही बसलास ना? असं काय करतोस रे? अरे तसंही शाळेत येऊन कितीसे दिवस झालेत तिला. आत्ताच आली आणि एवढ्या सगळ्या वर्गांमध्ये शिकवत. किती जणांची नावं लक्षात राहणार आहेत तिच्या? सगळं धीर धर ना.
खरं सांगू का केत्या, तू याला अशा खोट्या आशा दाखवणं बंद कर. तो जितक्या लवकर या सगळ्यांना बाहेर पडेल ना तितकं त्याच्यासाठीच चांगलं आहे. म्हणजे काय म्हणजे, अरे आम्ही बोललोय तिच्याशी. ती समस्त पुरुष जातीचा फक्त तिरस्कार करते. शी रिअली हेट्स मेन आणि त्यांची तुलना प्राण्यांशी करते. कधी चिखलात लोळणाऱ्या डुकराशी, तर कधी मठ्ठ मंदबुद्धी गाढवाशी. ए बस करा, ती कोणी मोठी सद्गुणांची पुतळी नाही आणि आम्ही परवा करत नाही तिची. तेच म्हणतेय मी, परवा करूही नका. काय राहुल? मला तेच कळत नाहीये, तिला कसं समजवू. सगळे पुरुष सारखे नसतात. करेक्ट. राहू, तू या दोघींकडे लक्ष देऊ नको. हे बघ, म्हणजे तू आपल्या मिशनवर लक्ष केंद्रित कर. तुम्हाला माहितीये का, राहुलने कविता पण केली आहे तिच्यावर. काय सांगतोस? ए राहुल, ऐकव ना प्लीज प्लीज, ऐकव ना. कसली कविता आणि कसलं काय, तिच्या लेखी माझी किंमतच शून्य आहे. वा, अरे याने इथे कविता केली. कसली कविता आणि कसलं काय, तिच्या लेखी माझी किंमत शून्यच आहे. वा वा सर वा. झालं, जरा गप्प बसशील का? राहुल राहुल, ऐकाव तुझी कविता. आता तर ना ती कविता मी फाडूनच टाकणार आहे, नाहीतर जाळून तरी टाकेल. अरे माझी सगळी स्वप्न जळून खाक झालीत रे. असं काय करतोस रे भाऊ? हे बघ, अरे जोपर्यंत तुझ्या इमोशन्स तिला कळत नाही तोपर्यंत ती रिॲक्ट कशी होणार? म्हणजे? अरे म्हणजे तिला अजून कळलेलंच नाहीये की या शाळेत राहुल नावाचा कोणतरी मुलगा आहे जो तिच्यावर खूप प्रेम करतो. मग? अरे मग काय, तू तुझी कविता तिला ऐकव. म्हणजे तू एका कागदावर ती कविता लिही आणि तिला वाचायला दे. म्हणजे निदान तुझ्या इमोशन्स तरी तिला कळतील ना. काय मुलींनो? मला अजिबात पटत नाहीये. हो, मलाही तसंच वाटतं. हे बघ, जाऊ दे रे, यांचं काय ऐकायचं. तसाही यांचा आणि अखलेचा काही संबंध नसतोच. हो का? तू तुझी कविता देच तिला वाचायला. राहुल, तू ना एक नंबरचा फट्टू आहे. अरे यार, आज तिचा एवढा मूड छान होता, आज छान सांगतो, द्यायची होती ना तुझी कविता तिला वाचायला. ए काय नाही, बरं झालं नाही दिली. तिचा चांगला मूड खराब केला असतास तू. राहुल, तू या मुलींकडे अजिबात लक्ष देऊ नको, मूर्ख. हे तनू, तुला माहितीये आज मी तिला फोनवर कोणाची तरी भांडताना पाहिलं. त्यात काय एवढं? अगं तुझ्या लक्षात कसं येत नाहीये तनू, तिचं त्या व्यक्तीशी भांडण म्हणजे त्याच्याशी ब्रेकअप. अरे यार, स्वतःवरून स्वर्ग कसा गाठायचा ना ते याला विचारा. एवढंच नाही, आज तिने वर्गात फेऱ्या मारताना माझ्या डोक्यावरून हात फिरवला. बरं मग? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तिने मला रोहन म्हणून हाक मारली. ए भाऊ, तुझं नाव राहुल आहे, रोहन नाही. हो ग, राजेश आणि राकेश वरून रोहनवर आली आहे ती. म्हणजे राहुलच्या अगदी जवळ. म्हणजे नेक्स्ट टाइम ती मला राहुल म्हणूनच हाक मारणार. ठीक आहे, जाऊ दे, काही खरं नाही तुझं. ग्रेट यार, ग्रेट. तू या मुलींकडे ना अजिबात लक्ष देऊ नको. तू फक्त आपल्या मिशनवर लक्ष केंद्रित कर. म्हणजे तू तुझी कविता एका कागदावर खूप छान अक्षरात लिहून तिच्या टेबलवर पिरियड चालू व्हायच्या आधी नेऊन ठेव. म्हणजे ती वाचेल ना ती. ह्याला आता उशीर करू नको राहू. हे बघ, जे काय करशील ना ते स्वतःच्या रिस्कवर करायचं. हा बडकवतोय तुला. काय भडकवतो राहू? तुला असं वाटतं का मी असं करीन? मग ठरलं तर तू तुझी कविता तिला वाचायला देणार आहे. हा, बेस्ट ऑफ लक राहुल. थँक्यू. गुड मॉर्निंग, बसा खाली.
गुलाबाचं फूल, चेहरा हसरा, तिला पाहून हरखला मोगरा, दाटतो अंधार जेव्हा कोमेजते फूल, दुनिया मात्र असते स्वतःत मशगूल. कोपऱ्यातला मोगरा हळहळतो भारी, गुलाबाचं कोमेजणं लागतं जिव्हारी. सूर्योदय होताच पुन्हा टवटवी येते, मोगऱ्याची फांदी गुलाबासोबत डोलू लागते. कोणी लिहिली आहे ही कविता? काय विचारते मी, कोणी लिहिली आहे? आता सांगताय का एकेकाला शिक्षा देऊ? मिस, ती कविता राहुलनी लिहिली होती. राहुलनी? राहुल उभा राहा. ही कविता तू लिहिली आहे? हो मिस, मीच लिहिली ती कविता. अरे हे मराठी आहे तुझं? शुद्ध लेखनाच्या किती चुका. गुलाबाचं फूल, अरे गु रस्व असतो, दीर्घ नाही. आणि तिला पाहून, ती रस्व असतो रे, दीर्घ नाही. आणि स्वतःत मशगूल, मशगूल मधला श शाळेतला किंवा शहामृगातला असतो, पोटफोड्या नसतो. किती चुका आहेत ह्यात. आणि काय तर म्हणे हा शाळेतल्या सगळ्यात हुशार विद्यार्थ्यांचा वर्ग आहे. बरं नाव काय रे तुझं? रोशन ना? नाही मिस, राहुल राहुल कदम. तेच ते काहीतरी. हे बघ, उद्यापासून शुद्ध लेखनाचं पान लिहून आणायचं आणि मला दाखवायचं. रोज तपासणार आहे मी ते, कळलं? यस मिस. आणि आपण आज कुठला धडा शिकणार आहोत? राहुल जाऊ दे, या बायकांना असतातच मंदबुद्धी. ए, सोनालीला मंदबुद्धी म्हणायचं नाही हा. मंदबुद्धी नाही तर काय, मंदबुद्धीच आहे ती. अगं आपल्या राहुलने बिचाराने एवढी कविता लिहिली तिच्यासाठी, त्यातल्या भावना समजून घेणं तर दूरच, शुद्ध लेखन कसलं तपासती बया. शुद्ध लेखनच तपासणार. मराठीची टीचर आहे ती आपली, आणि आपल्या विद्यार्थ्यांचं शुद्ध लेखन तपासणार नाही तर कोणाचं तपासणार? टीचर आहे ना ती, मग विद्यार्थ्यांच्या भावना कळायला नको तिला? कोण म्हणलं तिला भावना कळत नाहीत? कळला, दुपारी कळलं. गुलाबातला गु दीर्घ नसून रस्व असतो. ए पुरे रे तुम्ही दोघं, किती भांडतात. गुलाबातला गु रस्व असो किंवा दीर्घ, त्याने गुलाबाचं सौंदर्य थोडी ना कमी होणार आहे. यांचं आपलं तिसरंच, कोणाचं काय तर कोणाचं काय. अगं आपण गुलाबाच्या सौंदर्याबद्दल नाही, राहुलच्या भावनांबद्दल बोलतो. एक मिनिट, मी वॉर्निंग दिली होती ना, सांगितलं होतं तिच्या नादी लागू नका. शी इज अ मॅन हेटर. ती पुरुषांचा तिरस्कार करते. दिली नव्हती वॉर्निंग? कोण आहे ती? कोण आहे ती पुरुषांचा तिरस्कार करणारी? हा, अगं तिचे बाबाही पुरुषच आहेत ना. एवढंच काय, तिचे मामा आपले राघव सर तेही पुरुषच आहेत ना. मग त्यांचा नाही तिरस्कार करत ती? आली मोठी. खूप बोलतोय तू. अरे समाजात तिला काही अनुभव आले असतील म्हणून तिचं असं मत झालं असेल ना. आणि म्हणूनच ती तुम्हा पुरुषांना जनावरांची उपमा देते. कधी वाकड्या शेपटीचे कुत्रे, कधी चिखलात लोळणारे डुक्कर, तर कधी मंदबुद्धी गाढव. राहुल, ए राहुल, राहुल ऐक ना रे. ए राहुल, असं चिडून नको जाऊस रे. राहुल, राहुल अरे मी पण येतो ना. तनू, मला वाटतं त्याला खूपच वाईट वाटलंय. राहुल गेलाय तसा परत येणार तर तंगडी तोडून हातात देईन. तनू थांब, होईल तो शांत, बघू आपण नंतर. कमाल आहे यार राहुलची. हा उद्ध्वस्त पक्का उद्ध्वस्त राहणार. हो ना, 2 दिवस झाले पार्कात पण फिरकला नाही तो, आणि शाळेत पण नाही आला. केत्या, तू त्याच्या घरी जाणार होतास, त्याचं काय झालं रे? गेलो होतो ना. ऐक, जेव्हा मी याच्या घरी गेलो ना, मला माहित होतं की हा हॉलमध्ये बसून टीव्ही बघतो. पण जसा मी पोहोचलो आणि याच्या आईने दरवाजा उघडला, हा बेडरूम मध्ये जाऊन बसला, तेही दरवाजा बंद करून. तुला कसं माहिती तो आधी हॉलमध्ये होता ते? एवढं कळतं आम्हाला. मी जसा त्याच्या घरी गेलो तसं मी बघितलं की त्याच्या टीव्हीवर कार्टून फिल्म चालू होती. आता त्याचे आई बाबा तर कार्टून फिल्म बघत नाहीत, म्हणजे हाच बघत असणार. आणि आपल्याला माहिती आहे की आपला राहुल कार्टूनचा केवढा मोठा फॅन आहे. भारी आहे यार केत्या, तू तर डिटेक्टिव्ह व्हायला पाहिजे. या प्रोफेशनचा जरा सिरियसली विचार करा. हवालदार वगैरे करतील ते तुला. तनू मॅडम, ए चल. अरे सध्या केतनचा फ्युचर काय असावं हा प्रॉब्लेम नाहीये. सध्याचा प्रॉब्लेम असा आहे की राहुल कोमात गेलाय आणि आपल्याला त्याला काढायचंय कोमातून.
ओ येस. आपण काय करूया, आपण एक काम करूया, आपण त्याच्या घरी जाऊया, 4-5 फटके मारूया, बाहेर येईल तो कोमातून. हवालदार केताला नाही, तुला असलं पाहिजे होतं. फटके मारण्याशिवाय दुसरा कुठला विचार येतो का तुझ्या मनात? आणि काय रे, त्याचे बाबा काही बोलले नाहीत की तो शाळेत का नाही येत म्हणून? काय बोलणार ते, आणि कोणाशी बोलणार? या साहेबांनी ऐकायला तर हवं ना त्यांचं. ते उलट मलाच सांगत होते याला काहीतरी समजाव म्हणून. अरे पण समजावून सांगायला त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे ना. मी काय म्हणते, आपण राघव सरांना सांगितलं तर? काय सांगणार ग तू राघव सरांना? सर राहुल आहे ना, तो तुमच्या भाचीच्या प्रेमात पडलाय, तुम्ही मदत करा ना, असं सांगणार आहेस का? अगदीच तसं नाही ग, पण सरांना एकदा सांगितलं ना की ते चांगले झापतील त्याला आणि सरळ रस्त्यावर येईल तो. थांब जरा, काही गरज नाही एवढी घाई करायची. मी जातो परत एकदा त्याच्या घरी, बघतो ना काय म्हणतोय ते. मी पण येणार आहे तुझ्या बरोबर. काही नको, आधीच गडी पेटलाय तुझ्यावर. तू नेहमी त्या सोनालीची साथ देतेस आणि याला जनावर म्हणतेस ना म्हणून. अरे पण मी दानू, त्याला जाऊ दे एकट्याला. ते त्यांचं काहीतरी बॉय स्टॉक्स करेल आणि आणेल राहुलला परत. राईट केतन? हा, मी बघतो तरी आता प्रयत्न करू. अगदीच काही नाही झालं तर मग काय, शेवटचा मार्ग म्हणून जायचं राघव सरांकडे. ठीक आहे, चलेगा. अरे तुम्ही दोघी इथे काय करताय? तुमच्याकडेच थोडंसं काम होतं, थोडा वेळ आहे का? बोल ना मग, काय झालं? मिस, ते राहुल विषयी थोडस बोलायचंय. राहुल? ओ राहुल कदम, तो 10वी क मधला ना? मिस, तुम्हाला त्याचं नाव माहिती आहे? अगं माहितीये म्हणजे काय, तुम्हाला काय मी डंबो वाटले? आणि मला हेही माहितीये की तो तुमच्या चतुर चौकडीपैकी एक आहे. मग मिस, तुम्ही त्याला सारखं सारखं रोशन, राजेश, राकेश असं का बोलवता? अगं प्रॅक्टिकल जोक्स काय फक्त विद्यार्थ्यांनीच करायचे, टीचर्सनी नाही. आणि हो, त्याची कविताही खूप छान होती. हा, त्या कवितेबद्दलच थोडंसं बोलायचं होतं, म्हणजे जरा गंभीर येते. हो मला कल्पना आहे त्याची, पण तुम्ही बोला, मला ऐकायला आवडेल ते. ऑल राईट, ठीक आहे, तुम्ही त्याला संध्याकाळी घेऊन या, मीही तिथेच येईन. ठीक आहे? येस मिस. थँक्यू व्हेरी मच मिस. इट्स ऑल राईट. चल संध्याकाळी भेटू. बाय. काय रे राहुल, 3 दिवस घरी बसून काय करत होता? काहीच नाही, फक्त विचारच करत होतो. 3 दिवस? एवढा कुठला विचार करत होतास? जीवनाचा, भविष्याचा. जगात कोणीच कोणाचं नसतं. म्हणजे ते फिलॉसॉफी वगैरे म्हणतात ते का? आम्हाला वाटलं तू कविता लिहित होतास, स्वतःला खोलीत बंद करून. आणि खोलीतून बाहेर आलास की कविता संग्रह तयार हो ना राहुल? मला माहिती तुम्ही माझी टिंगल करताय, पण मी आता चिडणार नाही. मी माझ्या आयुष्याचा गांभीर्याने विचार करणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय करणार आहेस तू? ते तुम्हाला नाही कळायचं, लहान आहात अजून तुम्ही. हो सोनाली मिस, तुम्ही इथे? मग काय करणार, चतुर चौकडीनी अर्जंट मीटिंग बोलवली, म्हटलं येऊन बघावं. आणि हे काय, तुम्ही उभे का राहिलात? बसा, ही काय शाळा आहे का? आम्ही पण बसतो. काय मग राहुल कदम, 10वी क? म्हणजे मिस तुम्हाला? हो रे बाबा, मी तुझी फिरकी घेत होते. खर तर तू लिहिलेली कविता ही खूप छान आहे आणि ती अजूनही माझ्या पर्स मध्ये आहे आणि कायम माझ्या बरोबर राहणार, तुमची शाळा सोडून गेल्यानंतर सुद्धा. पण मग मिस तुम्ही माझ्या भावनांशी अशा? मी तुझ्या भावनांशी का खेळली वगैरे? अरे खरं तर मी ते मुद्दामूनच करत होते. पण का मिस? अरे कारण मला खूप आधीपासून माहित होतं की तू माझ्या प्रेमात पडलाय. हे बघ, आता मान खाली घालून घेण्याची काही गरज नाही. अरे तुझ्या वयाच्या मुलांसोबत हे सगळं होतच असतं, इट्स नॅचरल. पण ते क्षणिक असतं, तात्पुरतं. म्हणून आधी मी तुझ्याशी खूप रूड बिहेव केलं, पण नंतर जेव्हा मी तुझ्या मैत्रिणींशी बोलले ना, तेव्हा मला कळलं
तू खूप भावनिक आहेस, म्हणून तर आज मी तुझ्याशी इथे गप्पा मारायला आले ना. आय एम सॉरी मिस. हे बघ, आता परत गिल्टी फील करून घेऊ नकोस. तुला माहितीये का, जेव्हा आपण एखाद्या बागेत फिरायला जातो तेव्हा एक सुंदर फूल आपल्याला दिसतं, आपल्याला ते खूप आवडतं. किंवा श्रावण महिन्यात आपल्या खिडकी बाहेर एक सुंदर पक्षी येऊन बसतो, आपल्याला तोही खूप आवडतो. पण जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा फूल कुठेतरी मागे निघून गेलेलं असतं आणि पक्षीही आपल्या घरट्यात परत गेलेला असतो. तात्पुरतं आपल्याला काहीतरी हरवल्यासारखं वाटतं, पण त्यामुळे आपण घरात स्वतःला कोंडून तर ठेवत नाही ना. मिस, तुम्ही कसल्या भारी बोलता. आणि खरं बोलते. काय राहुल, पटतंय ना? हो मिस. ओके. आणि आता दुसरी एक खास बातमी. हा तेजस, ह्याच्याशी माझं पुढच्या महिन्यात लग्न होणार आहे. अरे असं काय बघताय, आमचं अभिनंदन करा. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन दादा. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन तेजस. थँक्यू व्हेरी मच. तुला एक सांगू मित्रा, तू 5-6 वर्ष जाऊ दे, जर असा मोठा झालास ना, या सोनालीपेक्षा खूप सुंदर सुंदर मुली तुझ्या मैत्रिणी होतील आणि त्यांच्यापैकी एक तुझी गर्लफ्रेंड पण असेल. पण मिस, त्यावेळेस तुम्ही माझ्या मैत्रीण व्हाल ना? अरे असा काय करतोस, मी आताही तुझी खूप चांगली मैत्रीण आहे की. चला आता आम्ही निघू. चल बाय. बाय. बाय मिस. बाय मी. बाय सोनाली.